बारामतीमध्ये विक्रमी विजय मिळवल्यानंतर दिल्लीत खासदारकीचा राजीनामा दिला गेलाय आणि आता राष्ट्रवादीत सुरू झाली आहे मोठ्या पदांसाठी जबरदस्त रस्सीखेच। हो, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच नावाची चर्चा सर्वाधिक आहे आणि ते म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। स्वर्गीय अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली मोठी पोकळी भरून काढण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली होती आणि अवघ्या काही महिन्यात त्यांनी स्वतःचं राजकीय वर्चस्व सिद्ध करून दाखवलंय। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत थेट विधानसभेत एंट्री केली। पण एकाच वेळी राज्यसभा खासदार आणि आमदार अशी दोन्ही पदं ठेवणं शक्य नसल्याने अखेर त्यांनी दिल्ली गाठली आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सादर केला। विशेष म्हणजे त्यांच्या खासदारकीची मुदत अजून तब्बल 2 वर्ष बाकी होती। त्यामुळे आता ही जागा कोणाला मिळणार यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत। अनेकांच्या दिल्ली दौरे सुरू झाले आहेत, दिल्ली वारी सुरू केले आहेत आणि इथूनच सुरू होतोय खरी राजकीय उत्सुकता। तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। तर प्रश्न असा आहे की खासदार सुनेत्रा पवार यांच्यानंतर खासदार कोण बनणार? अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि अशा वेळी पक्षाने मोठा निर्णय घेत सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली। अनेकांना वाटत होतं की हा फक्त भावनिक निर्णय असेल, पण गेल्या 3 महिन्यात सुनेत्रा पवार यांनी पक्ष संघटना, प्रशासन आणि बारामतीमधील जनसंपर्क यामध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच परिणाम बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळाला। बारामती म्हणजे पवार कुटुंबाचा राजकीय गड, महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं वेगळं वजन आहे असा मतदारसंघ आणि याच ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत मोठा राजकीय संदेश दिलाय। हा विजय फक्त निवडणुकीचा नव्हता, तर तो होता नेतृत्व स्वीकारला गेल्याचा एक संकेत। हो, तो मानला जातोय कारण ह्या विजयानंतर एक मोठा घटनात्मक प्रश्न आता उभा राहिलाय, कारण सुनेत्रा पवार या आधी राज्यसभेच्या खासदार होत्या आणि आता त्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आल्या आहेत। भारतीय संविधानानुसार एकाच वेळी संसद आणि विधानसभा अशी दोन्ही सदस्यत्व ठेवता येत नाही, म्हणून त्यांना एक पद सोडणं आवश्यक होतं आणि म्हणूनच अखेर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि काल दिल्ली दौऱ्यावर जाऊन त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सुपूर्द केला। विशेष म्हणजे त्यांच्या खासदारकीची मुदत अजून जवळपास 2 वर्ष बाकी होती, म्हणजेच आता रिक्त झालेल्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा सुरू होणार हे जवळपास निश्चित मानलं जातंय आणि इथूनच सुरू होतोय खरा राजकीय थरार। कारण या जागेसाठी सध्या अनेक दिग्गज इच्छुक असल्याची चर्चा आहे। त्यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे मंत्री छगन भुजबळ यांचं। हो, भुजबळ हे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते आणि अनुभवी नेते मानले जातात। विशेषतः OBC समाजामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे। राज्याचं तसेच राष्ट्रीय राजकारणाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये पाठवून पक्ष राष्ट्रीय स्तरावर त्यांचा उपयोग करणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। फक्त छगन भुजबळच नाही तर नवाब मलिक यांच्या कुटुंबातील सदस्याची नावही चर्चेत येत आहेत। याशिवाय आनंद परांजपे, अविनाश अधिक, विक्रम काकडे यांच्यासारखे अनेक नेतेही राज्यसभेच्या रेसमध्ये असल्याचं बोललं जातंय। म्हणजे 5 जण राज्यसभेच्या या रेसमध्ये आपल्याला बघायला मिळतात। या 5 जणांची नावे समोर येत आहेत, म्हणजेच एका जागेसाठी पक्षात अनेक इच्छुक सक्रिय झाले आहेत। राजकीय भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येकाने आपापली फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। अनेकांची दिल्ली वारी सुरू झालेली आहे। पण मित्रांनो, ही लढाई फक्त राज्यसभा जागेपुरती मर्यादित नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अनेक महत्त्वाची पदं सुद्धा रिक्त आहेत। युवक प्रदेशाध्यक्ष पद गेल्या जवळपास 10 महिन्यांपासून रिकाम आहे। सूरज चव्हाण यांना पदावरून बाजूला केल्यानंतर अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही। त्याशिवाय महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील रिक्त आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता, म्हणजे ही 2 पदं तर रिक्तच आहे। मात्र अजूनही त्या जागेवर नवीन निर्णयाची नेतृत्वाची घोषणा झालेली नाही। तसंच विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, ते पदही अद्याप रिकामच आहे। म्हणजेच पक्षात एकाच वेळी अनेक पदं, महत्त्वाच्या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि त्यामुळेच इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। ही पदं कोणाला भेटतात, त्याचप्रमाणे खासदार कोण होतं, आता सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीकडे लागलेल्या आहेत आणि त्या म्हणजे सुनेत्रा पवार। कारण पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून आता अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे। कोणाला राज्यसभेत पाठवायचं, कोणाला संघटनेत मोठी जबाबदारी द्यायची आणि कोणाला थांबवायचं, हे निर्णय पुढच्या काही दिवसातच घेतले जाणार असल्यानं सगळ्याच महाराष्ट्रात याची चर्चा आहे आणि हेच बोललं जातंय
की राजकारणात प्रत्येक निर्णय हा फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नसतो. त्यामागे जातीय समीकरण, प्रदेशनिहाय संतुलन, पक्षनिष्ठा आणि भविष्यातील निवडणुकांची रणनीती सुद्धा असते. अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे सुनेत्रा पवार आता कोणता राजकीय डाव टाकतात हे पाहणं महत्वाचं आहे ठरणार आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पुढील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णायक ठरू शकतात. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे मित्रांनो, अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक लाटेतून बाहेर पडत आता राष्ट्रवादी काँग्रेस नव्या नेतृत्वाखाली स्वतःला उभं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या प्रक्रियेमध्ये सुनेत्रा पवार यांची भूमिका आता केवळ उपमुख्यमंत्री किंवा आमदार इतकी मर्यादित राहिलेली नाही, तर त्या पक्षातील अंतिम निर्णय घेणाऱ्या प्रमुख नेत्या म्हणून पुढे येताना दिसत आहेत. मग तुम्हाला काय वाटतं, सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर नेमकी कोणाची वर्णी लागेल? छगन भुजबळ खासदार होतील का? छगन भुजबळ यांना दिल्लीची संधी मिळेल का, की राष्ट्रवादी एखादा नवा चेहरा पुढे आणणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता. धन्यवाद. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येत आहेत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.